आज हम जा रहे हैं एक मकसद पूरा करने के लिए और वो मकसद जानने के लिए इस ब्लॉग को कंटिन्यू करें। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर मंडळी, आज आमचं काम होतं सोलापूर मध्ये, म्हणून ही अतुल भाऊ नाटाफटा करायला लागला होता। आता तुम्ही म्हणसाल की सोलापूरला काय काम काढलं बाबा? अहो ती काम होतं अतुल भाऊचं। अतुल भाऊ म्हणलं की मी चाललोय सोलापूरला, तुला पण यायचंय का? आणि मी काय नाही म्हणतोय होय, आपल्याला बोंबलेत हिंडायला लय भारी वाटते बरं का। नाटाफटा उरकून झाल्यानंतर आपल्या धनुला तयार केलं, मग काय असं पुरी सारखं तोंडाला बांधलं आणि निघालो जायला। पुरी कधी एवढं तोंडाला बांधत नसतेल्या ना, आमचा विषयच लय हार्ड आहे बघा। आधीच काळा आहे तोंड, त्यात अजून काळं व्हायला नको। अतुल भाऊन टाकला गाडीला हनुमान घेर आणि निघालो 180च्या स्पीडनं। असं 180च्या स्पीडनं सावळीच्या टोल नाक्यावर दाखल झाला। रस्त्यावर मोठमोठ्या बिल्डिंग दिसायला लागल्या म्हणल्यावर समजून जायचं की आपण सोलापूर मध्ये आलो बे। आता सोलापूर मध्ये आले म्हणल्यानंतर हे सिग्नलचा खेळ तर चालणारच की, मग काय थांबलो सिग्नलची वाट बघत। जाता जाता अतुल भाऊ असं काय बोलला ज्याच्यावर माझा विश्वासच बसला नाही। तर गडी काय म्हणला माहित आहे का? आधी आपण जाऊ अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला। हे ऐकून मला तर नवलच वाटलं की मग मला कळलं की ही तर स्वामींचीच इच्छा आहे। गेले कित्येक दिवस मी गोकत होतो जायचं अक्कलकोटला म्हणून, शेवटी स्वामींनी बोलवून घेतलं। जाता जाता अतुल भाऊ म्हणला की गाडी तू घे चालवायला, माझ्याकडे कुठं आहे लायसन? तरी बी मी म्हणलं जाऊ दे, नंतर देखा जाएगा। जाता जाता असा अक्कलकोटचा बोर्ड लागत होता। जसं जसं अक्कलकोट जवळ येईल तसं तसं लय भारी वाटायला लागलं होतं बघा। शेवटी दाखल झालो बघा अक्कलकोट मध्ये। तर मंडळी, ह्या ब्लॉगचा पहिला पार्ट इथं संपला। आता स्वामींचं दर्शन होईल की नाही हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा। बाकी भेटूया मग पुढच्या पार्ट मध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।